नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एकीकडे राज्यात खून अपहरणाचं सत्र सुरू तर दुसरीकडे महायुती सरकार बनवण्यात व्यस्त. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा. देशी दारूच्या अर्ध्या बाटलीत पाणी व स्पिरिट टाकून सील पॅक करून ग्राहकांना विक्री करणाऱ्या बीकॉमच्या तरुणावर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. 1,25,000चा मुद्देमाल जप्त. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महायुतीचं सरकार स्थापन होऊन 20 दिवस उलटले असून अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारित झाले नसल्याचं व राज्यात खून अपहरण याचं सत्र सुरूच आहे तर दुसरीकडे महायुती सरकार बनवण्यात व्यस्त आहे. अशा प्रकारे राज्याचा कारभार सुरू असल्याचा पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधलाय. सगळ्यात आधी तर 23 तारखेपासून मेजॉरिटी आलेलं हे सरकार आहे आणि तब्बल 20 दिवस होऊन गेलेले आहे. 21-22 दिवस होत आहेत. अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही. अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार 8 तारखेला होईल, 7 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 13 तारखेला होईल, 14 तारखेला होईल. आज 14 तारीख आलेली आहे. आता 15ला होणार असं म्हणतात. खरं काय खोटं काय आता देवाला माहित म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहित, एवढंच म्हणता येईल. दादा, तुमच्या बंगल्यावरती बैठक होणार आहे महाविकास आघाडीची. या बैठकीमध्ये सरकारच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकायचा निर्णय होणार आहे अशा चर्चा समोर काय नेमकं? नाही, असं अजून बैठक होणार आहे एवढंच ठरलेलं आहे, करणार आहे. बाकी अजून पुढचं धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरवण्यात येईल. राज्यात शनिवारपासून तीव्र थंडीची लाट जाणवणार असून ती 18 डिसेंबर पर्यंत कायम राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गुरुवारपासूनच थंडीची लाट जाणवू लागली असून विदर्भातील पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढलाय. मागील 2 दिवसात 8 ते 9 अंशांपर्यंत किमान तापमान असल्याची सुद्धा नोंद होती. आता मात्र सर्वात कमी तापमान हे 12 अंश सेल्सिअस वर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात आता थंडीची तीव्रता थोडी कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र कोरडं हवामान असणार आहे. पुढील काही दिवसात मुंबईतील किमान तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये 14 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. 2 दिवसाआधी पुण्यातील किमान तापमानात घट बघायला मिळाली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. पुढील काही दिवसात छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूरमध्ये 14 डिसेंबरला अंशतः ढगाळ असून तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. विदर्भात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम होता, मात्र आता किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. राज्यात गेले काही दिवस थंडीचा जोर कायम असलेला दिसून येत आहे. 14 डिसेंबरला काही जिल्ह्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे. तरीही राज्यातील काही भागात पहाटेच्या वेळी थंडी जाणवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पिकाची काळजी योग्य ती घ्यावी. त्याचबरोबर राज्यात आता काही भागात आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत, त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. कोची कोची कोचीन ओताकेसा असं जपानी भाषेत झालेल्या स्वागतानं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचंबित झाले. जळगाव मेटे तालुका फुलंब्री या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी यांचं थेट जपानी भाषेत स्वागत केलं. विद्यार्थ्यांचं विदेशी भाषेवरील प्रभुत्व पाहून खुद्द जिल्हाधिकारी अचंबित झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलंय.
कोची कोची कोचीन ओताकेसा असं जापानी भाषेत झालेल्या स्वागतानं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचंबित झाले. जळगाव मेटे तालुका फुलंब्री या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी यांचं थेट जपानी भाषेत स्वागत केलं. विद्यार्थ्यांचे विदेशी भाषेवरील प्रभुत्व पाहून खुद्द जिल्हाधिकारी अचंबित झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलं. मनरेगा योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचा विकास व दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यासाठी फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दाखल झाले. तेव्हा प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी स्वामी यांचं स्वागत जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जपानी भाषेत केलं. अचानक व अस्खलित जापानी भाषेच्या उच्चारानं जिल्हाधिकारी सुखावले. त्यानंतर विद्यार्थ्यांना या वाक्यांचा अर्थही विचारला व विद्यार्थ्यांनी त्यांना अर्थ समजावून सांगितला. सुवर्णा कांबळे या उपक्रमशील शिक्षिका विद्यार्थ्यांना जापानी भाषा शिकवत असतात. प्राथमिक व दैनंदिन जीवनातील संवादाची वाक्य, शब्द, त्यांचे अर्थ या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतात. वेगळी भाषा शिकून त्यात प्रावीण्य मिळवणं, संवाद साधण्याच्या कौशल्याचा विकास व्हावा या दृष्टीनं हा उपक्रम शाळेत राबवला जातो. नारायण जाजेकर हे या शाळेचे मुख्याध्यापक असून या शाळेनं अनेक पुरस्कार पटकावले आहेत. बीकॉमचं शिक्षण पूर्ण झालेला एक तरुण देशी दारूच्या अर्ध्या बाटलीत पाणी व स्पिरिट टाकून सील पॅक करून ग्राहकांना विक्री करायचा. हा कारखाना त्यानं घरातच थाटला होता. राज्य उत्पादन शुल्कनं छापा मारत त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे. त्याच्याकडून 1,25,000चा मुद्देमाल विभागानं जप्त केलाय. बीकॉमचं शिक्षण पूर्ण झालेला एक तरुण देशी दारूच्या अर्ध्या बाटलीत पाणी व स्पिरिट टाकून सील करून ग्राहकांना विक्री करायचा. हा कारखाना त्यानं घरातच थाटला होता. राज्य उत्पादन शुल्कनं छापा मारत त्याच्या विरुद्ध कारवाई केली आहे. त्याच्याकडून 1,25,000चा मुद्देमाल विभागानं जप्त केलाय. गुरुवारी गंगापूरच्या मंजारी इथं ही कारवाई करण्यात आली. राहुल काशीनाथ गायकवाड असं आरोपीचं नाव असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी शुक्रवारी दिली आहे. मांजरी इथं आरोपी गायकवाड याच्या घरात बनावट देशी दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादनाला मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, ए.ई. तातळे, एल.बी. माटेकर, डी.एस. सूर्यवंशी या पथकानं गायकवाडच्या घरी छापा मारला. कारवाईत बनावट देशीच्या 96 बाटल्या, बॉटल सील करण्याची मशीन, नवीन देशी दारूच्या 250 बाटल्या, 15 लिटर मद्यार्क, 850 रिकाम्या बाटल्या, मोबाईल व अन्य साहित्य असा 1,25,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यानं पैशांसाठी हा धंदा सुरू केला होता. मुंबईवरून त्यानं बॉटलिंग सीलिंग मशीन 75,000 रुपयात खरेदी केलं होतं. तर यावेळी 850 बॉटल जप्त, बनावट देशीच्या 96 बाटल्या, बॉटल सील करण्याची मशीन 250 बाटल्या, 15 लिटर मद्यार्क, 850 रिकाम्या बाटल्या, मोबाईल जप्त करण्यात आलाय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
तो मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। कन्नड शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारदारांनी मोबाईल हरवल्याबाबत तक्रार दाखल केलेल्या होत्या। चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भापकर यांच्या आदेशानं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून 8 लाख रुपये किमतीचे आतापर्यंत 49 मोबाईल हस्तगत करण्यात आलेत। कन्नड शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारदारांनी मोबाईल हरवल्याबाबत तक्रार दाखल केली होती। सदरचा गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भापकर यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस शिपाई चौधरी यांनी तांत्रिक तपासाचे आधारे गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून मध्य प्रदेश, कर्नाटक तसंच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून 8 लाख रुपये किमतीचे आतापर्यंत 49 मोबाईल हस्तगत केलेत। सदरचे हस्तगत केलेल्या मोबाईलचं आज पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आलं। गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना परत मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त करून कन्नड शहर पोलिसांचे विशेष आभार मानले। तसंच पोलीस अधीक्षक यांनी देखील नागरिकांना त्यांचे मोबाईल व इतर किमती दस्तऐवज प्रवासात व इतर वेळी काळजीपूर्वक व सुरक्षित ठेवावा असं आवाहन केलंय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भापकर यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस शिपाई विजय चौधरी यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा विभागात निर्यातक्षम इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योगांना मोठी क्षमता असून आगामी काळात या भागातून निर्यातशील उद्योग तयार व्हावे याकरिता विशेष प्रयत्न केले जात असून कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाच्या निर्यातीमुळे अधिक मजबूत होत असते असं मत फेडरेशन ऑफ एक्सपोर्ट असोसिएशन फिओ संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य नंदकिशोर कागलीवाल यांनी व्यक्त केलंय। छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा विभागात निर्यातक्षम इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योगांना मोठी क्षमता असून आगामी काळात या भागातून निर्यातशील उद्योग तयार व्हावे याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत। कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाच्या निर्यातीमुळे अधिक मजबूत होती। याचं मोठं उदाहरण जपान, हाँगकाँग, सिंगापूर आहे असं मत फेडरेशन ऑफ एक्सपोर्ट असोसिएशन फिओ संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि नाथ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक नंदकिशोर कागलीवाल यांनी व्यक्त केलं। ते फिओ CMIA तर्फे आयोजित 2 दिवसीय सर्टिफिकेट कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स पश्चिम विभाग आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल यांच्या संयुक्त विद्यमानं निर्यात व्यवसाय संधी या विषयावर 2 दिवसीय सर्टिफिकेट कार्यक्रम 12 व 13 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज भवन CMIA हॉल इथं आयोजित करण्यात आला। यावेळी त्यांनी नजीकच्या भविष्यात फिओ आणि CMIA यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती संभाजीनगर इथं निर्यात संधीवर पूर्णवेळ शैक्षणिक कोर्स सुरू करण्याबाबत भाष्य केलं। CMIAच्या प्रयत्नातून छत्रपती संभाजीनगर इथं आलेल्या 1 लाख कोटी गुंतवणुकीमुळे शहर आणि परिसरात दुसरी औद्योगिक क्रांती होईल असं मत व्यक्त केलं। कार्यक्रमात बोलताना CMIAचे अध्यक्ष अर्पित सावे म्हणाले की CMIA तर्फे या तरुण पिढीकडे जबाबदारी देण्यात आली आहे। या वर्षीच्या कामाच्या प्राधान्यक्रमात आम्ही आपल्या विभागातून निर्यात कशा प्रकारे वाढेल यासाठी प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं। आज घडीला छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग समूह सरकारी तिजोरीत दरवर्षी 40,000 कोटी कर स्वरूपात जमा करतात। आगामी काळात निर्यात भिमुख उद्योगांमुळे यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। निर्यातीत देशातील पहिल्या 20 शहरांमध्ये आपला समावेश व्हावा यासाठी CMIA संस्था प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आगामी काळात छत्रपती संभाजीनगर इथून B2B साठी चर्चासत्र, शहराचा एकत्रित औद्योगिक डेटा आणि निर्यातीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवले जावे असं मत CMIA ट्रेड
फॅसिलिटेशन सेलचे प्रमुख ऋषिकेश जाजू यांनी व्यक्त केलाय। या प्रसंगी एक्सपोर्ट तज्ञ विनायक टेमगिरे यांनी निर्यात करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं। सध्याच्या व्यावसायिक परिस्थितीचं आकलन, लक्ष्य बाजारपेठ निवड, निर्यात कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया समजून सांगितली। निर्यात खर्चाची गणना कशी करावी याचं मार्गदर्शन दिलं, तसंच विदेशी व्यापार धोरण 2023 यावर सखोल माहिती दिली। दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी आणि वाढण्यासाठी सत्र घेण्यात आले। यामध्ये नवीन खरेदीदार शोधणं आणि त्याची पडताळणी करणं, आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। उपक्रमासाठी 60हून अधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता। दशसूत्री शालेय शिक्षणातून आपल्या देशासाठी प्रामाणिक व हुशार नागरिक घडवण्याचा कार्यक्रम आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासहित सर्व बाबींची काळजी घेऊन त्यांचं आयुष्य घडवून शिक्षकांना आपल्या सेवेचं समाधान देणारा हा कार्यक्रम आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। दशसूत्री शालेय शिक्षणातून आपल्या देशासाठी सच्छील, प्रामाणिक व हुशार नागरिक घडवण्याचा कार्यक्रम आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासहित सर्व बाबींची काळजी घेऊन त्यांचं आयुष्य घडवून शिक्षकांना आपल्या सेवेचं समाधान देणारा कार्यक्रम आहे, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। येथील छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात आज दशसूत्री अंमलबजावणीसाठी फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली। जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी अरुणा भोमकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सानवी देशमुख, गट शिक्षणाधिकारी दीपाली थावरे, तहसीलदार मोनलोड व डॉक्टर कृष्णा कानगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे, सहाय्यक प्राध्यापक मनोज मते आदी या प्रसंगी उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांना घडवणं हे अत्यंत पवित्र कार्य आहे। मुलांना देशाचं भावी नागरिक म्हणून आपण घडवत आहोत या जबाबदारीचं भान असू द्यावं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केलाय। त्यासाठी निधीची आवश्यकता नाही, वेगळा वेळ द्यायची गरज नाही। हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करत असतानाच करता येणार आहे। या कामातून आपल्याला चांगलं काम केल्याचं समाधान मिळणार आहे, असं स्वामी यांनी सांगितलं। प्रास्ताविक श्रीमती अश्विनी लाटकर यांनी केलं, तर सूत्रसंचालन मनोज मते तर दीपाली थावरे यांनी आभार मानले। महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होणार असून मुंबईऐवजी नागपुरात तो होऊ शकतो। भाजप आणि शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे। यात अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा पत्ता कट झाल्याचं दिसत असून संजय शिरसाट यांना अखेर मंत्रिपद मिळणार असल्याचं चित्र आहे। महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या नव्हे तर रविवारी होणार असून मुंबईऐवजी नागपुरात तो होऊ शकतो। भाजप आणि शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे। त्यात अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा पत्ता कट झाल्याचं दिसत असून संजय शिरसाट यांना अखेर मंत्रिपद मिळणार असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे अतुल सावे यांना कदाचित दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात येईल अशी शक्यता आहे। राजभवन नागपूर इथं रविवारी सायंकाळी 4चा मुहूर्त मंत्रिमंडळ विस्तारासाठी निवडल्याचं पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आलंय। सोमवारपासून नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी झाला, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनीच शपथ घेतली होती। मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मात्र आठवडाभरानं मुहूर्त लागल्याचं दिसतंय। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता असून यात भाजपला 23, शिवसेनेला 13 तर अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळतील असं सूत्रांकडून समजलंय। रविवारी पहिल्या टप्प्यात मात्र भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10 व अजित पवार गटाच्या 7 आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे। गृह व अर्थ खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असून अजित पवार यांना अर्थ खात्यावर पाणी सोडावं लागणार आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एकीकडे राज्यात खून अपहरणाचं सत्र सुरू तर दुसरीकडे महायुती सरकार बनवण्यात व्यस्त। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर निशाणा। देशी दारूच्या अर्ध्या बाटलीत पाणी व स्पिरिट टाकून सील पॅक करून ग्राहकांना विक्री करणाऱ्या बीकॉमच्या तरुणावर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई। 1,25,000चा मुद्देमाल जप्त। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।